लायब्ररीमध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार। डिजिटल लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ज्ञानाच्या या अथांग आणि अद्भुत जगात तुम्ही आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे। इथे तुम्हाला विविध प्रकारची पुस्तके, ज्ञानवर्धक लेख, शैक्षणिक संसाधने आणि प्रेरणादायी साहित्य एका क्लिकवर उपलब्ध होईल। आम्ही तुमच्यासाठी वाचनाचा एक अनोखा आणि समृद्ध अनुभव घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही नवनवीन कल्पना शोधू शकता, वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान मिळवू शकता आणि तुमच्या आवडीनुसार माहितीचा खजिना अनलॉक करू शकता। मग वाट कसली बघताय? चला, आजपासूनच या डिजिटल प्रवासाला सुरुवात करूया। आणि स्त्रिया शुक्रावरून, मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस या पुस्तकाविषयी माहिती विचारली आहे। हे पुस्तक नातेसंबंधातील पुरुष आणि स्त्रियांच्या भिन्न विचारसरणी आणि संवाद पद्धती समजावून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। पुस्तकाचा सारांश: जॉन ग्रे यांनी लिहिलेले पुरुष मंगळावरून आणि स्त्रिया शुक्रावरून हे पुस्तक पुरुष आणि स्त्रियांमधील मूलभूत मानसिक आणि भावनिक फरकांवर प्रकाश टाकते। लेखक या पुस्तकात असे म्हणतात की पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या ग्रहांवरून आलेले आहेत, मंगळ आणि शुक्र, आणि म्हणूनच त्यांच्या विचारसरणी, भावना आणि संवाद पद्धती भिन्न आहेत। जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांना एकमेकांचे स्वभाव, गरजा आणि संवाद करण्याची पद्धत समजून घेणे आवश्यक असते। या फरकांना ओळखल्यास आणि त्यांचा आदर केल्यास नातेसंबंध अधिक सुदृढ आणि आनंदी बनतात। हे पुस्तक नातेसंबंधातील गैरसमज कमी करून परस्परांना समजून घेण्यासाठी आणि अधिक प्रेमळ संबंध निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करते। पुस्तक कधी प्रकाशित झाले? हे पुस्तक 1992 मध्ये प्रकाशित झाले। महत्त्वाचे 10 मुद्दे: हे पुस्तक पुरुष आणि स्त्रियांमधील संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचे असे अनेक मुद्दे मांडते। त्यापैकी 10 प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। 1. भिन्न भावनात्मक गरजा: पुरुषांना जेव्हा त्यांची गरज आहे असे वाटते तेव्हा त्यांना प्रेरणा मिळते, तर स्त्रियांना जेव्हा त्यांना प्रेम केले जाते असे वाटते तेव्हा त्यांना प्रेरणा मिळते। पुरुषांना विश्वास, स्वीकार, प्रशंसा, मान्यता आणि प्रोत्साहन यांची मुख्यत्वे गरज असते, तर स्त्रियांना काळजी, समज, आदर, समर्पण, ओळख आणि आश्वासन यांची गरज असते। 2. संवाद शैलीतील फरक: पुरुष आणि स्त्रिया अनेकदा एकमेकांच्या संवाद शैली चुकीच्या पद्धतीने समजून घेतात। पुरुष सामान्यतः अधिक थेट आणि समस्या केंद्रित असतात, तर स्त्रिया भावना व्यक्त करण्यावर आणि सहानुभूती शोधण्यावर भर देतात। यामुळे गैरसमज आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात। 3. पुरुष गुहेत जातात, स्त्रिया बोलतात: जेव्हा पुरुष तणावाखाली असतात तेव्हा ते शांतपणे स्वतःच्या विचारात, ज्याला गुहेत जाणे असे म्हटले जाते, जातात आणि समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात। या उलट स्त्रिया जेव्हा तणावात असतात तेव्हा त्या आपल्या भावनांबद्दल बोलून आराम मिळवतात। 4. स्त्रिया मदत मागतात, पुरुष उपाय देतात। स्त्रिया अनेकदा केवळ ऐकून घेण्यासाठी आणि सहानुभूतीसाठी बोलतात, त्यांना त्वरित उपायांची अपेक्षा नसते। पुरुष मात्र लगेच समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवतात, ज्यामुळे स्त्रियांना समजून घेतले नाही असे वाटू शकते। 5. पुरुष आणि स्त्रिया गुण देण्याच्या पद्धती: पुरुष जेव्हा स्त्रियांच्या गरजा पूर्ण करतात तेव्हा त्यांना प्रेम मिळते असे वाटते। स्त्रिया छोट्या छोट्या गोष्टींनाही महत्त्व देतात आणि त्यांच्यासाठी 100 छोटे गुण हे एका मोठ्या गुणापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात। 6. प्रेमाच्या भाषेत फरक: पुरुष आपल्या प्रेमाची भावना कृतीतून दाखवतात, तर स्त्रिया शब्दांनी प्रेम व्यक्त करायला प्राधान्य देतात। 7. नातेसंबंधातील चढउतार, रबर बँड प्रभाव: पुरुषांना नातेसंबंधात काही वेळा स्वतःची जागा, स्पेस लागते, त्यामुळे ते दूर जातात आणि नंतर परत येतात। स्त्रियांना हे दूर जाणे नाकारल्यासारखे वाटू शकते, पण ही पुरुषांची स्वाभाविक गरज असते। 8. स्त्रियांची मानसिक बास्केट: स्त्रियांना असे वाटते की त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जात नाहीत, तर त्यांची एक बास्केट, भावनिक गरजांची, रिकामी राहते। पुरुषांनी हे समजून घेऊन ती भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे। 9. संवाद सुधारणे: प्रभावी संवादासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या फरकांना समजून घेणे आणि स्वीकारणे महत्त्वाचे आहे। मी आईने सुरू होणारी वाक्ये वापरून भावना व्यक्त केल्यास आरोप टाळता येतात। 10. प्रेम आणि स्वीकार: सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरुष आणि स्त्रियांनी एकमेकांच्या फरकांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्या फरकांसह एकमेकांवर प्रेम केले पाहिजे। हेच नातेसंबंध टिकवून ठेवते आणि त्यांना बळकट करते। हे पुस्तक का वाचावे? हे पुस्तक वाचण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही प्रमुख कारणे: गैरसमज कमी करण्यासाठी: पुरुष आणि स्त्रियांच्या भिन्न विचारसरणीमुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात। हे पुस्तक ते गैरसमज दूर करण्यास मदत करते। चांगला संवाद साधण्यासाठी: हे पुस्तक पुरुष आणि स्त्रियांच्या संवाद पद्धती समजावून सांगते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकता। नातेसंबंध सुधारण्यासाठी: हे पुस्तक नातेसंबंधातील समस्यांची मूळ कारणे ओळखण्यास मदत करते आणि त्यांना कसे सोडवावे यावर उपाय सुचवते। परस्परांना समजून घेण्यासाठी: हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीमागील कारणे समजून घेण्यास मदत करते, ज्यामुळे सहानुभूती आणि आदर वाढतो।
भावनिक गरजा ओळखण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांच्या वेगवेगळ्या भावनिक गरजा कशा ओळखाव्या आणि त्या कशा पूर्ण कराव्यात हे पुस्तक शिकवते. एकमेकांसोबत अधिक प्रेमाने जगण्यासाठी पुस्तकातील मार्गदर्शनामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक आनंदात आणि सामंजस्याने जगू शकता. हे पुस्तक केवळ जोडप्यांसाठीच नव्हे तर अविवाहित व्यक्तींसाठी, मित्रमैत्रिणींसाठी आणि कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारण्यासाठीही उपयुक्त आहे. हे तुम्हाला मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत समजून घेण्यास मदत करते आणि तुम्हाला अधिक परिपक्व व्यक्ती बनवते. तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. आणखी काही जाणून घ्यायचे असल्यास नक्की सांगा. आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.